गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शनिवार. दादू म्हणली पप्पा लय दिवस झालं मॉल मध्ये गेलो नाही, चला की. मग महागारी गेलतो पुढे, परत आलो. मम्मी हे घ्यायचं, पप्पाला सांग काय घ्यायचं. तुला घेतलं, तिने घेतलं. सुट्टी आलाय मॅसेज, ते ठेवायला लावा तिला. काय करत नाही. आज ट्युशनला सुट्टी. राधूला बोलवून घेतलं तर ट्युशनला जाण्यासाठी, आणि राधू ट्युशनला निघाली आणि त्यांच्या मॅडमचा फोन आला, आजच्या दिवस ट्युशन बंद आहे, उद्या जास्त वेळ घेईन. म्हणलं चालतंय. म्हणलं मानवीला पण सांग. राधू मानवीच्या घरी गेली ती सांगायला, आणि मग मानवी पण तिच्याबरोबर आले अभ्यास करा. इथं ट्युशन नाही म्हणून घरीच अभ्यास करतात बाकीचा राहिलेला. तर काय नाही ती राधू इंग्रजीचं ही एक धडा आहे. आमचा सगळा अभ्यास झाला. धडा आहे का? नाही, तर दोघीच इकडं लेखन काम चालू आहे बघा. लिहित मानवी पण इथं लिहिते, मानवीचं अक्षर इथं, आणि राधूचं इकडं. तर कृष्णा काय अभ्यास करा ना, त्याला म्हणते बस. आणि लाईट नाही, 1-1.5 तास झालं लाईट नाही. आज गुरुवारची लाईट गेली. हवा देतोय. अरे नको, तू लिहायला बस म्हणते तुला, तर लिहायला बसता नाही. हा काय ऐका नाही. आणि ह्याच्या नादाने कृष्णाच्या नादाने ओम पण ऐकत नव्हता. बळच त्याला कसं ते सबका देऊन आणलाय. लिहितोय आपली 12 खडी. आता कुठली वेळ चालू छत्रीचा म्हणा, काढलं की नीट काढ. ओमचा अक्षर बघा, ची वेळ कालच लिहिली होती त्याने. आता एवढं झालं ABCD काढायची. आधी मोठी लिपी मग बारकी लिपी. आणि ह्यांना म्हणलं आज गुरुवार आहे तर देवाच्या पाया पड्या जाऊ, स्वामी समर्थांना जाऊ म्हणले ह्यांनी. आता लाईट पण नाही, परत बसत अभ्यास करत सारा आता शिकवय. ओमची ट्युशनची होय. थांब थांब थांब, नाही काय करत. ओम त्या दिवशी ट्युशनला गेलता, मॅडमने लिहून दिलता, त्याला स्टाईल दिले. तुला मी किती वेळ झालं म्हणते अरे अभ्यास कर. ओमच्या कच्च्या वयात दप्तर तर नाही घेऊन आला. ह्याची आई आज लवकर का तसं करताय. लवकर झोपवलंय कारण उद्या आहे 15 ऑगस्ट. आणि कृष्णा तर तुम्हाला माहिती सकाळपासून माझ्या पशीच आहे. त्याने घरी जायचं नाव पण नाही घेतलं. म्हणलं आता खेळतं तर खेळ. जेवण हे केलं. आता आम्ही मागाशी मसाले भात केला, बेसन आणि बाजरीची भाकर गरम गरम सगळ्यांना आवडली. राणी पण आली होती. तर म्हणजे ते अचानकच असे आले होते. तिला म्हणलं कर जेवण. कृष्णा झोपलाय इथं, आणि इकडं ओम झोपलाय. ओम आता एवढा झोपलाय. कृष्णा लय वेळ झाला झोपला होता. राधू झोपून उठली. मी तर म्हणलं सुम झोपली. उठून खायला लागली. तिला भूक लागली होती. तिचा पप्पा खात होतो ते पण खायला लागली. ते बंद करा की. दोघा माव झोपली आणि ओम इकडं झोपला. म्हणलं झोपा, उद्या लवकर उठायचंय. राधू संगच ह्यांना पण पहाटे उठवणार आहे. राधू झोप. आता ओमचं आवरलंय. 6:30 वाजून गेल्या. 6:15ला शाळेमध्ये पोहोचायचंय. तर सगळं ओके आहे, तयार आहे ना ओम. देशाला आज स्वातंत्र्य भेटलं. काय झालं आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. उठल्या चांगली मस्ती चालली. आणि कृष्णाला म्हणलं आंघोळ करायचं, 10 वेळा हाका मारल्या. त्याने काय केलं त्याने सांगावं. आदळतोय, हातपाय आपडतोय. मम्मी तिकडनं फोनवर म्हणती या कृष्णा आंघोळ कर. नाही मला वरतीच यायचंय. काय खरं नाही, वैतागले सगळे त्याच्यावर. आणि आप्पा आलते, त्याला घेऊन गेलं. पाणी ओतलं होतं आंघोळीला. त्याने नाहीच आंघोळ केली. आमच्या पोटाला भूक लागली, पेरू चिरून दे आम्हाला. आणि इकडं काय पोटाच्या महाग आहे आपलं. उठलं की पेरू आणाय गेली. अगं दूध दे की त्याला, रात्रभर उघडा पिशवीत दूध दे, शहाणी ना तू. आणि राधूला 7:30ला पोचायचंय म्हणून जरा उशिराच ह्याला उठवलं. राधू चला आता तू आंघोळ आता चला. आणि आज राधूला काय भेटायचंय म्हणून पप्पांच्या मागे लागली. पप्पा तुम्ही आज थांबायचं, माघारी यायचं नाही होय.
तर चला आता राधून मी करतो आंघोळ, मला पण आंघोळ करायची. हे राधुडा दात घासून तयार आहे राधा. हिला देऊ दे की चिरून, बयासाठी घेतलंय. मनाला आले की हसते बघा की हिच्याकडं, मनाला आली की हसते ते. तर बघा सकाळ सकाळी तर मम्मीकडून काय झालं, सगळीकडे पाणी सांडलं. इकडं पण सांडलंय, तिकडं पण सांडलंय. मम्मीला असं तसं फरशी पुसायची. बाहेर पण गेलं पप्पा, गरम गरम माझं पाणी घेऊन. तर ओम चावरले, मोबाईल बघत बसले. त्याला आता लॉक समजले, त्याच्यामुळे ही दुर्गाचं काय नाही, सकाळ सकाळ पिरू खाते. मध धरायचं असतं ते, एका साईडला धरलं असं अयो मला वाटलं अशी पडली, ठिया झाली. हो थोडे थोडे भिजलं. आमच्या रे हे बुई 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 बुई. बाय बाय कर. हाय पिरू टाकची नाही का गॅबेश. हयो हयो किती मोठा पिरू दुर्गाकर माझ्या. राधाला ओमला शाळेत लावलं आणि मी पण माझं आवरलं आणि आता देवपूजा पण करून झाली. आणि आता देवपूजा हे करूच तर बाकीचे पण आल्या शाळेतनं. कृष्णा ओम पण आल्या, तर आपा आल्यात घेऊन आणि ह्यांनी चालल्यात राधूला आणायला. 10 वाजत आल्यात, 9:45 झाल्यात. आले की ह्यांचा कसा दणका चाललाय मोबाईलवर. ह्यांना काय कामधंदा आहेत का नाहीत होय रे दोघाला. करायच्यात चपात्याच करायच्यात. आजच उशीर झाला मला स्वयंपाकाला. सकाळी कसा राडा झाला आपल्या घरात. कधी काय माहित, मी भांडे घासत होते. काय म्हणते मम्मी, ही व्हिडिओ चालू करायच्या आधी मम्मी ही घ्यायचं, पप्पाला सांग काय घ्यायचं. तुला घेतलं, तिने घेतलं. तिच्याकडे बघा की एकदा काय म्हणते. ठेवायला हा सुट्टी आलाय मॅसेज, ती ठेवायला लावा तिला. काय करत नाही. राधू काय घ्या म्हणते, पप्पाला काय म्हणते. राधू म्हणली पप्पा लय दिवस झालं मॉल मध्ये गेलो नाही, चला की. मग महागारी गेलतो पुढे, परत आलो. छान दिसतंय म्हणून तर म्हणलं निळ्या कलर मधलं घ्या, तुम्हाला भारी दिसत. बघा मग आधीच म्हणलं होतं. बघा की तो लावा की दिसतंय, बघा की इकडं किती छान दिसतोय हा कलर. तुम्हाला आवडत नाही पण मी काय करू, त्याला घालून बघा. मी ह्याच्या आधीच म्हणलं होतं निळ्या कलर मधनं. बघा राधूला ओमला फिरायला आणलंय आणि थोडस बाहेर गेलो होतो आणि कपडे दिसले, कपड्याकडेच आलेत फिरत फिरत बघायला. हो खरंच घालून बघा, लय भारी वाटतोय तुम्हाला. त्या गाळ्या टी शर्टापेक्षा हे भारी दिसतोय. काय चपातीला पपाती म्हणते. इकडे तू कशाला चालली तिकडे. तर ह्यांनी इथं शर्ट घालून बघितलाय, कसा वाटतोय तुम्हाला. नाही आवडलं का. घरी आहेत की पांढरं, म्हणून म्हणलं वेगळा कलर घ्या. असं बाहेर गेला लय भारी वाटतं असं कलर. राधू पप्पांना शर्ट कसा दिसतोय सांग बाळा एकदा. होडाक बघा, काळा पण चांगला दिसतो कलर तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शनिवार, आज आहे मुलांना सुट्टी. राधूची आंघोळी झाली आणि राधूने इकडं तिच्याच मनाने देवपूजा केली बघा. म्हणजे करतीच या करून झाली. उदबत्ती ओवळती वाट लावली या. रोज करते बघा शाळेला सुट्ट्या असल्या. नाही दुसरं पाणी वाटायचं, तुळशीला हे नाही वाटायचं. आणि आता माझ्या चपात्या पण करून झाल्या. तिला म्हणलं होतं
नको करू देवपूजा, मी करते. तू चहा चपाती खा म्हणलं. अगं बाळा ते पाणी झाडाला वाटायचं ते ध्यानात नाही का तुझ्या? तू सांगितलं की आता. अगं दुसरं वाटायचं म्हणलं तुळशीला नळाचं घेऊन, हे झाडाला वाटायचं लिंबाच्या, कुठला पण झाडाला. असू द्या आता ह्यातच वाटलं तिला.